नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, आश्रमशाळेतील 2013 पूर्वीच्या शिक्षकांना TET परीक्षेतून सूट द्या। राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या अनुदानित आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे। TETची सक्ती केली आहे, परंतु आश्रमशाळेतील 2013 पूर्वीच्या शिक्षकांना TET परीक्षेतून सूट देण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रशांत शिरगूर यांनी केला आहे। याबाबतचा असा निर्णय 1 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE 2009 राज्यात 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला। या कायद्यानुसार प्राथमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी TET ही आवश्यक पात्रता निश्चित केली आहे। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार आता अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे, परंतु 2013 पूर्वीच्या शिक्षकांना TET परीक्षेतून वगळण्याची मागणी केली जात आहे। तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।